हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। चला तर मग आज आपण डीपनेक ब्लाउजचा बॅकनेक डिझाइन बघणार आहोत, बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत। त्यासाठी मी इथे बॅक पार्ट मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कट करून घेतलेला आहे आणि एक साइडचे काट आपण स्लीव्सला वापरले, दुसऱ्या साइडचे काट आपण बॅक पार्टला वापरणार आहोत। तर या इथे जो बॅक पार्ट आहे तो आहे जवळजवळ 40 मापाचा। 40 मापाचं कटिंग तुम्हाला माहिती आहे। इथे मी शोल्डर जे आहे ते 5.5 आणि मुंढा 6.25 इंच घेतलेला आहे। तर आता गळ्याची उंची जी आहे त्यामध्ये अर्धा इंच अधिक करून 2.25 इंच गळा रुंदी घेतली, कारण डीप नेक आहे। आणि गळ्याला बघा असा गोल आकार देऊन घेतलाय आणि तो आकार सहजरित्या अस्तरवरती कट करून घेतला। त्यानंतर ब्लाउजचं जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलं, ज्याची सरळ बाजू वर आणि त्यावरती अस्तर, आणि आता त्याला टाचण्या लावून घेतल्यात आणि गळ्याचा जो आकार आहे त्याला आपल्याला 1/2 इंच मार्जिन कव्हर करून आपण टिप टाकून घेणार आहोत। गळ्याच्या आकाराला मी टिप टाकून घेतली आहे। आता त्याला मधून गळ्याचा आकार कट करून घ्यायचा, व्यवस्थित नॉचेस द्यायचे आणि ओपन करून त्याच्यावरती दाबटीप द्यायची, म्हणजे हा छान टर्न होतो, म्हणजे उलटला मस्त छान जातो। टिप टाकून घेतली, हा बॅक पार्ट असा छान असा तयार झाला आहे। त्यानंतर मी बॉटमला एक टिप टाकून घेतली। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डायरेक्ट बॉटमसुद्धा फिनिशिंग देऊ शकता, जसं मी देते नेहमी। आता मेन आली गोष्ट की आपल्याला पॅटर्न कसा तयार करायचा। तर त्यासाठी बघा मी इथे शोल्डरला साधारणतः गळ्यापासून उजव्या शोल्डरला आपल्याला पॅटर्न तयार करायचा। तर उंची किती आहे 15.5 इंच, तर तेवढाच तयार करायचा आणि रुंदीमध्ये मी साधारणतः 2 इंच तयार करणार आहे। तर आता इथे शोल्डर पट्टी जवळजवळ मी 2.5 घेतली, म्हणून मी 2 इंचचं तयार करते। तुमची शोल्डर पट्टी कमी असेल तर तुम्ही हे रुंदी 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता, कारण मेन पॅटर्न आपल्या स्लीव्समध्ये जाता कामा नये। स्लीव्स जोडण्यामध्ये तुमचा पॅटर्न गेला नाही पाहिजे, अशा हिशोबाने तुम्ही तो मॅनेज करायचा। आता इथे मी एक कॅनव्हास घेतलेला आहे आणि ज्याची उंची 15.5 येईल आणि रुंदी 2 इंच येईल। तर थोडीशी मी कमी घेतली, कारण आपल्याला पोटली बटन्स पण लावायचे, तर साधारणतः 1 लाईन इतकं कमी घेतलेलं आहे। कट करून घेतला हा कॅनव्हास। आणि त्यानंतर अर्धा इंच जिथे मार्किंग होतं, म्हणजे वरती आणि खाली अर्धा इंच जाणारे बॉटमला आणि शोल्डरला, ते मार्क केलं, कारण तिथे आपल्याला बिलकुल हा जो आकार आहे तो घ्यायचा नाही आहे, ठीक आहे। तर त्या आकारासाठी जसं तुम्ही काल स्लीव्हचा पार्ट बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितले, तर ज्या बाजूला आपण पोटली बटन जोडणार आहे त्या गळ्याच्या बाजूला आपण हा गोलाकार आकार देणार अर्धगोलाचा, ओके। तर मग त्याच साईडला मी 1/2 इंच एक मध्ये लाईन आखून घेतली, जेणेकरून ते जे आकार आहेत आपल्याला अर्धाच इंचावर द्यायचे आणि टोटल तयार उंची त्याच्या दुप्पटवरती मार्क केलं, कारण मी 2 फोल्ड करून कॅनव्हास घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही साईडला आपले सारखी मार्किंग होतील। आता पुन्हा मी ही फॅब्रिक पेंटिंगचा जो कलर आहे त्याची डबी घेतली, की जी मला ही खूप प्रेफर्ड राहिली या गोष्टीसाठी, की हे पॅटर्न सध्या खूप चालत आहे। आणि यावरती मी अशा प्रकारे अर्धगोलाचा आकार देऊन घेतला। आता हा मी कट करते, जिथे अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन तिथे सरळ कट करायचं, बाकी हा आपल्याला आकार जसा आहे तसा कट करून घ्यायचा। आकार कट करून घेतलाय। आता हे मी हा पार्ट तयार झालेला आहे कॅनव्हासचा, तो मी अस्तरवरती चिटकवून घेतला आणि दोन्ही बाजूने 1/2 इंच मार्जिन सोडून मी सगळं अस्तर कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे पोटली बटन्स तयार करून घ्यायचे। तर पहा तुम्ही, मी इथे पोटली बटन्स ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर का पोटली बटन्स बनवता येत नसतील तर मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, ज्यामध्ये पोटली बटन्स वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने करायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला आहे। तुम्ही बघितला नसेल तर लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेक करा। आता इथे पोटली बटन्स लावण्यासाठी साधारणतः मी आधी मार्किंग करून घेते व्यवस्थित। आता मी ही जी पट्टी तयार करणार आहे हे दोन्ही साईडला फिनिशिंग देणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच साईडला फिनिशिंग देऊन ते नंतर तुम्ही आतमध्ये फोल्ड करून अटॅचसुद्धा करू शकता, पण मी पूर्ण फिनिशिंग देते, कारण माझं कामच असं असतं
की फ्युचरमध्ये जरी शिलाई उसवली किंवा काही झालं तरी आपल्याला ते फिनिशिंग ब्लाऊजचं बिघडता कामा नये. कारण ब्लाऊजचे पॅटर्नसुद्धा आपण असे तयार करायचे की जे वर्षानुवर्ष ब्लाऊजसोबत टिकले पाहिजेत. नाही तर बऱ्याच जणी पॅटर्न तर करतात पण ते वर्षानुवर्ष ब्लाऊज घातल्यानंतर ते टिकत नाहीत, कुठेतरी फाटतो, कुठेतरी पॅटर्न निघतो. असं न करता नेहमी पॅटर्न बनवताल तर कस्टमर पॅटर्न ह्या हिशोबाने बनवते की ब्लाऊज जेवढ्या दिवस टिकेल तेवढ्या दिवस पॅटर्नसुद्धा टिकला पाहिजे. सो माझं मेन एम असतं की पॅटर्न असा बनवायचा की कस्टमरचा जोपर्यंत ब्लाऊज हयात आहे तोपर्यंत पॅटर्न छान टिकला पाहिजे. आता इथे मी अगोदर एक साईडला, ज्या साईडला आपण सरळ लाईन आहे त्या साईडला मी अगोदर पोटली बटन्स लावून घेते. सो मी इथे फटाफट बघा पोटली बटन्स लावून घेतलेले आहेत. आता पोटली बटन्स बघा मी कॅनव्हासच्या पलीकडच्या बाजूला लावलेत, कारण ते आपण उलटवणार आहोत तर ते पोटली बटन्स बरोबर बाहेर येईल. डायरेक्शन पण बघा तुम्ही आतल्या बाजूला बटन्स येतील असं डायरेक्शन ठेवलं आहे, म्हणजे ते उलटवल्यानंतर ते पोटली बटनचं डायरेक्शन त्याच्या अपोजिटला होईल. आता मी काय केलं बघा, कॅनव्हासचा भाग मी वर ठेवला आणि मेन फॅब्रिक जे काठ आहे त्या काठाचा भाग पण मी वर ठेवला, म्हणजे सरळ बाजू आतमध्ये राहील, कॅनव्हासची पण सरळ बाजू, म्हणजे जे आपल्याला हाईड करायचं कॅनव्हास ते बरोबर आत जाईल या हिशोबाने येईल. आता मी काय करते की जे अर्धगोलाचा भाग आहे तो मी फटाफट स्टिच करून घेते जसा आहे तसा आकारानुसार, आणि मग तो मी इथे पहा पूर्ण स्टिच करून घेतला आणि त्याप्रमाणे मी तो कट करूनही घेतला. नॉचेस दिले आणि तो व्यवस्थित उलटवून त्याला प्रेस फिरवून घेतली. ठीक आहे. आता मी अंदाज घेतला की आपल्याला कुठंपर्यंत हे फॅब्रिक बसवायचं आहे, त्यानुसार रुंदीमध्ये मार्किंग केलं, कारण हे उलटवलेला भाग आपल्याला पुन्हा उलटवता येणार नाही जर आपण पुन्हा सरळ केला तर. त्यामुळे आपल्याला बघा या साईडला मी अशा पद्धतीने ठेवलं आणि आता आपल्याला पोटलीचा जो साईडचा भाग आहे तो स्टिच करायचा आणि तो इनविजिबल तयार करायचा आहे ना. तर आपल्याला जसं आपण पायपिंग तयार करतो त्याच पद्धतीने हे उलटवून घ्यायचं आहे. तर जसं आपण उलटं जॉईन केलं होतं पुन्हा मी तसंच केलं, फक्त फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि आता पोटली बटनच्या बाजूच्या भागाला मी टिप टाकून घेतली. एक्स्ट्रा भाग मी उरलेला शिलाईच्या बाहेरचा कट केला आणि त्याला नॉचेस दिले, म्हणजे उलटवणं सोपं होतं. त्यानंतर आपलं जे टूल आहे टर्नर हूप, त्याने मी हा भाग उलटवून घेतला आणि सो फायनली ही आपली छान अशी पट्टी तयार झालेली आहे. सो याचे आकार व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि इस्त्री करायची, दाबटीप द्यायची नाही. दाबटीप दिल्याने बऱ्याचदा काय होतं की वरून टीप दिसते आणि ते फिनिशिंग चांगलं दिसत नाही, त्यामुळे याला टापटीप द्यायची नाही. आपण जॉईंट अशा प्रकारे करणार आहेत ज्याने त्याला वरून छान टीप बसेल आणि 4-4 टिपा एकदम द्यायच्या नाहीत. सो हे पॅटर्नची आपली पट्टी तयार झाली. अशा प्रकारे मी इथे पॅटर्न ठेवला आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का इथे कॉन्ट्रास्ट कलरची लेस लावायची असेल तर ह्या गळ्याला तुम्ही आधी लेफ्ट साईडनं पूर्ण जिथपर्यंत पॅटर्न बसतोय तिथपर्यंत लेस लावून घ्या आणि ज्या पद्धतीने मी ही पट्टी ठेवलेली आहे, ज्या पद्धतीने मी पॅटर्नची पट्टी ठेवलेली आहे मग त्या पद्धतीने तुम्ही त्यावरती पॅटर्न ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित स्टिच करायची. आता मी काय केलं, अर्धा इंच गळ्याच्या बाहेर ठेवलेला आहे, जो आपण अर्धा इंचाचा भाग अर्धगोल पद्धतीने पॅटर्न दिलेला आहे तो, आणि पोटली बटनचा भाग मी आर्महोलच्या बाजूला ठेवला आहे. आता जिथे पोटली बटन्स आहेत तिथे बघा मी स्टिच टाकून घेतली त्या लाईनवरती, आणि त्यानंतर जो गळ्याचा कट भाग आहे, म्हणजे जिथे आपण अर्धा इंच बाहेर सोडलेला आहे तिथे जो कट भाग आहे तो पट्टीला स्टिच करून घ्यायचा. आणि फायनली हा आपला बॅकनेक तयार झाला आहे. आता मी याला बॉटमला कमरपट्टी लावते आणि टक्स टाकते, त्यानंतर हा पूर्ण आपला बॅकपार्ट तयार होईल. सो कमरपट्टी कशी लावायची तुम्हाला माहिती आहे, मी त्यामध्ये एक फोल्ड दिला आणि कमरपट्टी जॉईन करून घेतली. सो फायनली हा आपला बॅकनेक सुंदर असा पॅटर्न तयार झालेला आहे. याच्या स्लीव्स पण आपण अशाच पद्धतीने तयार केलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तर त्याचा फायनल लुक पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतरचं पहा तुम्ही की हे ह्या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर याचं फायनल लुक आहे. आणि कस्टमरला हा ब्लाऊज खूप आवडला आणि याचा फ्रंट पार्ट जो आहे तो 4 टक्स आहे. सो तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज आणि पॅटर्न, अगदी प्रोफेशनल पद्धत दाखवली की ज्यामध्ये तुम्ही आरामात छान असा पॅटर्न तयार करू शकता.
सो कसा झाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन मिळेल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल. चला मग भेटूया पुढच्या अशा नवीन छानशा व्हिडिओसोबत, नवीन पॅटर्नसोबत. बाय बाय.